मित्रांनो, आज मी तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट सांगणार आहे। कल्पना करा, एखाद्या दिवशी तुमच्या बँक खात्यात थेट 12,000 रुपये आले तर ना अर्ज ना धावपळ आणि पैसे सरळ खात्यात। ऐकायला खरं वाटत नाही ना, पण ही गोष्ट अगदी खरी आहे। सरकारने असा एक भारी निर्णय घेतलाय की अनेक लोकांचं नशीबच बदलणार आहे। हे पैसे कोणाला मिळणार, कशासाठी भेटणार आणि तुम्ही पात्र आहात का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का देणार आहे। कारण हा लाभ अगदी साध्या लोकांसाठी आहे। तुमचं नाव यात असेल तर तुमचं सुद्धा भाग्य उजळणार आहे। मग जरा नीट बसा, कारण पुढची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आज मी जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने अगदी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे। आता या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट तब्बल 12,000 रुपयांची मदत जमा केली जाणार आहे। म्हणजे आधी दर महिन्याला मिळणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या 2,000 रुपयांपासून आणि इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या 1,000 रुपयांपासून याचा काहीही संबंध नाही। या रकमेशिवाय अजून 12,000 रुपये भेटणार आहेत। हा निर्णय सामाजिक न्याय विभागाने अधिकृतरित्या मंजूर केला असून संपूर्ण रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात सरळ जमा केली जाणार आहे। म्हणजे कुठलीही धावपळ नाही, अर्जाचे फेरफटके नाहीत, पैसा थेट तुमच्या बँक खात्यात। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, कारण अनेक जणांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे 12,000 नेमके कोणाला मिळणार आणि यासाठी नेमकं काय करावं लागणार। ही सगळी माहिती तुम्हाला नीट तपशीलवार समजावी म्हणून हा आजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। म्हणून तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी कळणार आहेत ज्या तुम्ही बिलकुल चुकवू नयेत। आणि अत्यंत महत्त्वाचं, आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा आमचा हा पहिला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून टाका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा। चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊ आणि माहित करून घेऊ या 12,000च्या अतिरिक्त फायद्याबद्दल। बघा, राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती असोत किंवा अन्य लाभार्थी असोत, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतं। पण एक मोठी समस्या अशी की अनेक लोकांना या योजनांची माहितीच नसते। माहिती नसल्यामुळे पात्र असूनही त्यांचा लाभ त्यांच्या हातात लागत नाही। ही अडचण दूर झाली पाहिजे, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे आणि कुणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला सरकार देत असलेल्या मदतीबद्दल माहिती असेल तरच तुम्ही त्याचा फायदा वेळेत घेऊ शकता। आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल, हे 12,000 कोणत्या योजनेतून दिले जात आहेत आणि नेमके कोण पात्र आहेत। तर मित्रांनो, हाच विषय तुमच्यापर्यंत अतिशय स्पष्टपणे पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। आपल्या राज्यातील सामाजिक न्याय विभाग दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतो। शिक्षणापासून व्यवसायापर्यंत त्यांच्या रोजच्या आयुष्यात मदत व्हावी यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत। पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना या योजनांची माहितीच नसते आणि माहिती नसल्याने फायदा हातातून निसटतो। तर आता मुद्द्यावर येऊ, या 12,000चा लाभ नेमक्या कुठल्या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे। पहा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाच्या 3 प्रमुख योजना आहेत आणि याच योजनांपैकी एका योजनेअंतर्गत कमाल 12,000ची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते। यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा। यासाठी जर दिव्यांग व्यक्तीला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासन कमाल 12,000 म्हणजे जास्तीत जास्त 12,000 रुपये थेट खात्यात जमा करते आणि ही रक्कम कॅश नाही तर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते। त्यासाठी NEFT, RTGS किंवा ECS यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर केला जातो। म्हणजे पैसे सुरक्षित, थेट आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय तुमच्या खात्यात पोहोचतात। म्हणजे एकदम सोपं। जर तुम्ही पात्र असाल आणि योजना लागू झाली तर थेट 12,000 रुपये तुमच्या खात्यात। मित्रांनो, या 12,000च्या लाभामागे एक अतिशय सोपी कल्पना आहे। दिव्यांग नागरिकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासन तुमच्या मदतीला उभं आहे। या योजनेतून मिळणारी 12,000ची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते आणि या पैशातून तुम्ही तुमचा छोटासा धंदा सुरू करू शकता। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर चहाची टपरी, किराणा दुकान, शिवणकाम आणि इतर कोणतीही कौशल्यावर आधारित सेवा। थोडी तुमची गुंतवणूक आणि थोडी सरकारची गुंतवणूक आणि व्यवसाय सुरू। पण एवढंच नाही, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या महत्त्वाच्या साहित्याची म्हणजे व्हीलचेअर, श्रवणयंत्र, काठी किंवा इतर आवश्यक उपकरणांची गरज असेल तर त्यासाठी सुद्धा सरकार मदतीचा हात पुढे करते। या साहित्याच्या खरेदीसाठी देखील कमाल 12,000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात।
तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची मदत म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी दिव्यांग व्यक्तींना औषधे, डॉक्टरांची फी किंवा उपचारांचा खर्च परवडणं अनेकदा कठीण जातं. त्यामुळे सरकार या खर्चासाठी 50% मदत किंवा कमाल म्हणजे जास्तीत जास्त 12,000 जे कमी असेल तेवढी मदत उपलब्ध करून देते. म्हणजे उपचारासाठी देखील सरकार मदतीचा हात पुढे करते. एकूण बघितलं तर सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 3 वेगवेगळ्या गरजांवर आधारित 3 योजना सुरू केल्या. व्यवसाय, साहित्य आणि वैद्यकीय मदत. आणि या तिन्ही योजनांचा केंद्रबिंदू म्हणजे 12,000चा थेट आर्थिक लाभ. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठे अर्ज करावा लागेल? तर लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेत जाऊन अर्ज भरावा लागतो. तुम्ही ज्या भागात राहता तिथल्या महानगरपालिकेमध्ये या योजनेबद्दल पूर्ण माहिती, अर्जाचे फॉर्म आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. फक्त चौकशी करा, फॉर्म भरा आणि योजना तुमची. खरं सांगू, अशा कित्येक जणांना या योजना उपलब्ध आहेत हे माहीतच नाही. माहिती नसल्यामुळे ते पात्र असूनही सरकारी मदतीपासून वंचित राहतात. म्हणूनच आम्ही या चॅनलवर नेहमी प्रयत्न करतो शासनाच्या अशा उपयुक्त योजनांची खरी आणि प्रत्यक्ष माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. म्हणून अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल, हा 12,000चा लाभ फक्त व्यवसाय सुरू करण्यापुरता नाही, तर सहाय्यभूत साहित्य खरेदी आणि गरज पडल्यास वैद्यकीय उपचारासाठी देखील उपलब्ध आहे. म्हणजे एका योजनेत 3 फायद्यांचे पॅकेज आणि तेही थेट तुमच्या खात्यात. तर मग उशीर कशाचा? तुमच्या भागातील महानगरपालिकेत जा, माहिती मिळवा, अर्ज करा आणि सरकार देत असलेला आर्थिक आधार प्रत्यक्षात मिळवा. तर मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट, या 12,000च्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. अर्ज भरताना काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे असली पाहिजेत, कारण महानगरपालिकेत अर्ज भरायला गेल्यावर हे कागदपत्र नसली तर अर्ज अपूर्ण राहतो आणि तुमचा वेळ सुद्धा वाया जातो. सगळ्यात आधी आधार कार्ड आणि रहिवासी दाखला लागतो, म्हणजे तुम्ही या परिसरात राहता याचा पुरावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र. हे सरकारी मंडळाने दिलेलं असावं, कारण त्यावरच तुमची पात्रता ठरते. पैसे थेट खात्यात जमा होतात, त्यामुळे बँक पासबुक किंवा खाते क्रमांकाची माहिती सुद्धा द्यावी लागते. सोबत पासपोर्ट साईज फोटो, तुमचा मोबाईल नंबर आणि काही ठिकाणी तर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा पुरावा सुद्धा मागितला जातो. आता तुम्ही कोणत्या उद्देशासाठी अर्ज करत आहात त्यावर उरलेली कागदपत्र ठरतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर व्यवसायासाठी मदत घ्यायची असल्यास कोणता व्यवसाय करणार आहात याचा तपशील द्यावा लागतो. उपकरणं किंवा सहाय्यभूत साहित्य घ्यायचं असेल तर बिल किंवा अंदाजपत्रक जोडावं लागतं. आणि उपचारासाठी मदत घेत असाल तर वैद्यकीय अहवाल किंवा औषध बिल सोबत ठेवायला विसरू नका. एकच काम करा, अर्ज करायला जाण्यापूर्वी सगळी कागदपत्र एका फाईलमध्ये नीट लावून ठेवा. मग अर्ज भरताना ना गोंधळ ना परत फेरफटका. योजना तुमच्या दारात आली आहे, फक्त योग्य कागदपत्रांसह ती पकडून घ्यायची आहे. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला 100% उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. सरकारकडून मिळणारा 12,000चा लाभ साधा नाही, संधीचं सोनं आहे. माहिती मिळाली आहे, आता कृती करण्याची वेळ तुमच्यावर आहे. अर्ज करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या. अशाच महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्स आम्ही पुढेही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, इतर मित्रमंडळींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.